नवनिर्वाचित आमदार अमोल खताळे आहेत आणि विशेष म्हणजे जायंट किलर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. असे बाळासाहेब थोरात यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. पहिलाच दिवस आहे विधिमंडळामध्ये, काय पाहतात, कशा प्रकारे या ठिकाणी शिकवण घेणार आहात? एकंदरीत पाहायला गेलं तर अनुभवी आमदार सुद्धा असतात, तुम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी येतात, काय सांगा? त्यासाठीच मी आज सकाळी आमचा 11 वाजता बोलवलंय, पण मी 8:30 वाजता चालू आहे. कारण मी सुद्धा उत्सुक आहे का मला इथं नवीन काही गोष्टी शिकायच्या आहे. मला माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि हा करताना ज्या जनतेने, संगमनेरच्या मायबाप जनतेने मला निवडून दिलंय, ज्या माझ्या पक्षांनी, शिवसेना पक्षाचे नेते असतील, शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी मला जी संधी दिली त्या संधीचं मला सोनं करून दाखवायचं आहे. त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय अतिशय योग्य आहे हे मला दाखवण्यासाठी मी आज इथं आलो. आणि जे या विधी सभागृहामध्ये जे काही ज्येष्ठ आहेत, नवीन आमदार आहेत, या सगळ्यांबरोबर माझा समन्वयातून सर्व पक्षाच्या लोकांबरोबर, सर्व लोकप्रतिनिधींबरोबर प्रत्येक गोष्ट काही ना काही मला मतदारसंघासाठी काय करता येईल या दृष्टीने त्यांचं मी मार्गदर्शन घेणार आहे. अनेक टर्मचे आमदार होते बाळासाहेब थोरात, त्यांचा पराभव तुम्ही केला. ज्या वेळेला तुम्ही विजयी झाला तेव्हा साधारणतः पहिली प्रतिक्रिया जनतेची असेल, इतर आमदारांची असेल, काय होती, काय सांगा? नाही, जनतेने तर ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्याच दिवशी सांगितलं होतं, जाहीर झालं होतं. आणि माझी निवडणूक जी आहे ना, ही संगमनेरातील जनतेने हातात घेतली होती. ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती आणि त्या जनतेने माझी निवडणूक हातात घेतल्यामुळं त्याच दिवशी मला विश्वास होता आणि जनतेला विश्वास होता का संगमनेरमध्ये जो परिवर्तनाचा निर्धार केला होता, परिवर्तन संगमनेरमध्ये होणार. त्या दृष्टीने मी सुद्धा स्वतः सांगत होतो, प्रत्येक ठिकाणी सभेमध्ये, छोट्या मोठ्या आमच्या ज्या कॉर्नर बैठका आल्या त्यामध्ये सांगत होतो का 10 ते 15 हजार मताधिक्यांनी मी निवडून येणार. परंतु दुर्दैवाने त्यावेळेस विरोधकांना असं वाटलं होतं का हा काही निवडून येत नाही, याच्या मागे कोणी नाही. पण त्यांना अंदाज नाही आला का ज्यावेळेस जनशक्ती तुमच्या बरोबर असते त्यावेळेस बाकीचा कुठल्याही गोष्टीचा पुढे चालत नाही. पहिल्यांदाच तुम्ही विधिमंडळात येत आहात, शिकवण जी आहे ती आता इकडनंच घेणार आहात तुम्ही. मात्र शिवसेनेकडून असेल, भाजपकडून असेल, राष्ट्रवादीकडून असेल, काही मेसेज तुम्हाला देण्यात आले आहेत? कारण पूर्णपणे तुम्ही नवनिर्वाचित आहात, कोरी पाटी घेऊन तुम्ही शाळेमध्ये जसं आपण जातो, कॉलेजमध्ये जातो, तशा प्रकारे तुम्ही आता आलेला आहात. नाही, आता आपल्याला सांगायला निश्चित आनंद होईल का यापूर्वी मी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचं काम केल्यामुळं माझा आणि आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा संबंध बऱ्याच वेळेस चालला. मी त्यांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघासाठी म्हणा किंवा विद्यार्थी संघटनेत काम करताना बरेचसे प्रश्न मार्गी लावले. त्यानंतर मी भारतीय जनता पार्टीचा संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख होतो. तो देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा माझा खूप संपर्क आला होता. त्यामुळं राष्ट्रवादी झाली, हे झाली, आणि आज मी शिवसेनेचा आमदार आहे एकनाथ शिंदे साहेबांचा. त्यामुळे या तिन्ही पक्षांमध्ये मी यापूर्वी माझं काम केल्यामुळं माझे प्रत्येक ठिकाणी एक चांगले सहकारी आहेत, चांगला मित्रपरिवार आहे. त्यामुळे मला तरी निश्चित मीच त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी वेळोवेळी त्यांच्याकडे जाणार आहे, प्रत्येक आमदारांचं घेणार आहे. निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात.